नमस्कार मित्रांनो, पहलगाव येथे जेव्हा हल्ला झाला आणि त्यानंतर भारताने निर्णय घेतला की पाकिस्तानला धडा शिकवायचा, त्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली आणि एक छोटंसं युद्ध म्हटलं तरी चालेल अशा स्वरूपात 4 दिवसाचं युद्ध झालं आणि अचानक युद्ध बंद करण्यात आलं, सीज फायर करण्यात आले. या सगळ्या एकूण घडलेल्या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले की जे एक भारतीय म्हणून कुणाच्याही मनात सहज येतील आणि ते आले. ते प्रश्न आपण समजून घेऊ आणि त्याच्यावर काही उत्तर सापडतात का तेही बघू. युद्धात आपण जिंकतो व तहात हरतो असं का? आपली यावेळची पोझिशन चांगली असताना आपण युद्ध का थांबवलं? डोनाल्ड ट्रम्पने युद्धाची घोषणा का केली? मुळात एखाद्या भारतीय सरसेनापतीने किंवा पंतप्रधानांनी किंवा गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्र्याने ही घोषणा करायला हवी होती, पण ती परक्या देशातल्या व्यक्तीने, अमेरिकेच्या राष्ट्रपतीने ही घोषणा का केली, हाही प्रश्न उभा राहिला. यासाठी पाकिस्तानची कूटनीती विजयी ठरली का? आमच्याकडे अनुभव आहे ही धमकी जे ते नेहमी देत असतात, त्याचा प्रभाव भारतीय राजकारणी किंवा संरक्षण दलावर झाला का? आणि त्यांनी शेवटी सोडलेले मिसाईल, या मिसाईलमुळे युद्ध भडकेल असं ट्रम्पला वाटलं आणि त्याने दोघं देशातल्या प्रमुखांची चर्चा करून युद्ध थांबवलं, असा एक प्रवाद आहे. मुळात भारताच्या बाजूने ट्रम्प नव्हते, ट्रम्प हे पाकिस्तानच्या बाजूने होते. भारत पाकिस्तानची 2 देश निर्माण झाल्यापासून अमेरिका नेहमीच पाकिस्तानच्या पाठीमागे उभा राहिला. जरी त्याने भारताशी व्यापार केला, जरी मोदी ट्रम्पला आपले मित्र म्हणत असतील आणि भारताचे आणि अमेरिकेचे संबंध खूप चांगले आहेत, तरीही एक गरज म्हणून किंवा भारत हा पुढे बलाढ्य होऊ नये असं अमेरिकेला वाटणं साहजिक आहे. तेव्हा भारताला दाबण्यासाठी तो नेहमी पाकिस्तानच्या पाठीमागे उभा राहतो, असं एक मत आहे. आणि पाकिस्तान हा अमेरिकेला केव्हाही कामास पडणारा देश आहे. जरी त्याच्यात आतंकवाद असेल, जरी लादेन त्या ठिकाणी सापडला असेल, पण अमेरिका हा व्यापारी वृत्तीचा देश आहे. ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या देशाच्या बाजूला अमेरिका नेहमी उभी राहते. कारण पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या युद्धाच्या वेळेस अमेरिकेला मदत केली आणि इतर वेळेस भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान चीनला वर लक्ष ठेवण्यासाठी नेहमी अमेरिकेने पाकिस्तानचा वापर करून घेतला. मध्य पूर्वेत जे देश आहे त्या देशांवर प्रभाव पाडण्यासाठी नेहमी अमेरिका पाकिस्तानच्या जवळ जात असतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की मुस्लिम हा धर्म जो आहे, जो पाकिस्तानमध्ये बहुसंख्य लोकांचा धर्म आहे आणि त्यांचे बरेचसे देश आहे. हे सगळे देश जेव्हा युद्ध होतं तेव्हा धर्मबंधू म्हणून एकत्र येतात. त्या पद्धतीने भारताकडे कुठलाही हिंदू देश नाही, एक नेपाळ सोडला आणि तो फार छोटा आहे. तेव्हा भारताच्या मदतीसाठी फारसं कोणी उभं राहत नाही, फक्त वरवर सगळी भारताची बाजू घेतात. कारण ह्यावेळीसुद्धा इस्रायलने भक्कमपणे आपल्याला पाठिंबा दिला, पण पाकिस्तानला चीनने ते पाठिंबा दिला, पण तुर्कस्तानने शस्त्रसुद्धा पुरवली, असा एकूण प्रकार आहे. प्रत्येक वाटाघाटीत पाकिस्तानची सरशी होताना दिसते. युद्धात आपण किती बलाढ्य असू, पाकिस्तानला आपण किती दणका दिलेला असू, पण जेव्हा वाटाघाटी होतात, मग तो तास्कंद करार असेल, त्यानंतर तो सिमला करार असेल, त्यानंतर बांगलादेशचं युद्ध असेल, या प्रत्येक ठिकाणी किंवा 1965च्या युद्धात भारत लाहोरपर्यंत आत घुसला, तरीही पाकिस्तानने भारताला फारसं काही मिळू दिले नाही. कारण भारताचा प्रदेश पाकिस्तानकडे असतानासुद्धा जे 1971मध्ये इंदिरा गांधीला मिळवता आलं नाही, तेच पहलगाव युद्धानंतरसुद्धा
मोदींना ते मिळवता आलं नाही. म्हणजे कुठंतरी लढाईत बलाढ्य होऊनही आपण वाटाघाटीमध्ये तहात कमी पडतो असं एकंदरीत वाटतं. खरं तर भारताची नीती नेहमीच उदार राहिली. आम्हाला कौटिल्यपेक्षा गांधी जास्त जवळचे वाटतात. हजारो वर्षाचा आमचा इतिहास सहिष्णू आहे. आम्हाला पाकिस्तानात प्रवेश करायला तो मागे खेचतो असं एकंदरीत भारतीय लोकांची मानसिकता आहे. तो रोज विषयावर फुटकार सोडतो, पण आमचे महादेव हल्ल्याल पचवायला, तेव्हा ते असंच चालणार. मग ते कुणीही राजगादीवर असो. सीजफायर होण्या अगोदर भारताने अटी का टाकल्या नाहीत हाही प्रश्न निर्माण होतो. पीओके खाली करा, हाफिज सईद, दाऊद इब्राहिम, इतर आतंकवादी आमच्या ताब्यात द्या, ह्या सगळ्या अटी टाकायला हव्या होत्या, पण टाकण्यात आल्या नाही. तेव्हा ह्या का टाकण्यात आल्या नाही आणि कुठल्या लेवलवर या गोष्टी झाल्या आणि सीजफायर एवढं पटकन का करण्यात आलं आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प का पुढे सरसावले, या सगळ्या गोष्टी मित्रहो, आणि विशेष म्हणजे मोदीसारख्या कणखर राजनेत्याने हे सगळ्या गोष्टी कशा मान्य केल्या, हे हळूहळू तुमच्या आमच्या काही दिवसांतर लक्षात येईल आणि त्या गोष्टी बाहेर येतील. तेव्हा आपण वाट बघणं योग्य ठरेल. आपलं मत कसंही असलं, शेवटी राजनेता किंवा राजकारण हा एका व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसतो, जनतेच्या गरजेवर अवलंबून नसतो. राजकारण आणि राज्यकारभार हा वेगळ्या पद्धतीने चालत असतो. नमस्कार.